रेणुका खूप चुकीचं केलंस ना तू. काय चूक आणि काय बरोबर ते आज होऊनच जाऊ दे. तुला कोण हवंय आणि कोण नकोय ना ते तू आत्ताच ठरव. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? काय? अगं रेणुका, बाकीचं काहीच बोलू नकोस. एका शब्दात उत्तर द्या. बोल. मुक्ता 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 मुक्ता. तू हिच्यासाठी मला आयुष्यातून दूर केलंय. मुक्ता माझ्यासाठी तिचं घर, तिची नाती सोडून आली. तुझ्याकडे खूप नाती आहेत का? तुला जपायला माणसं आहेत, पण मुक्तासाठी फक्त मीच आहे. आणि तू हे पण लक्षात ठेव, हे जे तू मला करायला लावलेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. पण यामुळेच मला माझा खरा भाऊ समजला. संबळवाली मुक्ता, तुझं खूप खूप अभिनंदन. या घरात पाऊल ठेवलंस आणि सगळ्यात प्रेमळ नातं तोडून टाकलं. रेणुका, मी तुझ्यासोबत हिला कधीच इमॅजिन करू शकत नाही सारंग. ही जरी या घरात आली ना तरी मी माझी जागा, मला दिलेले सुनेचे अधिकार सोडणार नाहीये. आणि त्यासाठी मी लढणारच. आर्या, काय चाललंय देवा? आजी, तू पुढे ये आणि तुला जे वाटतंय ना ते कर. करणारच आहे. आता फक्त तिनं थाळी फेकली आहे, ती माझी जिद्द नाही फेकू शकत. हाँ बोल. दादा, सारंगने त्या मुक्तासाठी माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडलेत. काय? हो, काल आलेल्या मुलीसाठी तो सगळ्या बहिणीला सोडायला तयार झालाय. मी त्याला म्हणाले की तुला आमच्या दोघीत कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल, तर तो म्हणाला की तू आधी रडू नकोस, शांत बघू, शांत होतो. दादा, त्या मुक्ताने ना आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आज तिने सारंगला तोडले, उद्या ती आपल्या सगळ्यांना त्याच्यापासून तोडेल. दादा, ती आपलं घर उद्ध्वस्त करेल बघा तुम्ही. रावसाहेब नगरकरांचं घर उद्ध्वस्त करायला ते पत्त्याचं नाहीये. कोणी का मुक्ता नावाच्या झुळकी बरोबर ते उद्ध्वस्त होईल. उद्ध्वस्त तर आता मुक्ता होणार आहे. तर नको काळजी करूस. हे बघ, मी तिथे पोचतोच आहे, तू जरा शांत राहा दे. प्लीज लवकर या तुम्ही दादा, मी वाट बघतीये. हो, येतोय येतोय. हा, शांत राहा.
आई आई हे बघ, दादा आता येत असेल, त्याचा आधीच तुझ्यावर राग आहे. तू जर या दोघांचा गृहप्रवेश केला हे त्याला कळलं ना तर तुझं काय होईल ना हा विचार कर. खरं सांगू का, माझा या गृहप्रवेशाला विरोध नाहीच आहे. काय तू काही कर किंवा नको करू, पण तुझ्या ह्या बोलण्याने मला मात्र फार बरं वाटलं. त्याचं काय, मुक्ताचा गृहप्रवेश झाल्यामुळे रावदादांना खूप राग येणार आहे आणि ते आता सारंगवर राग धरतील, म्हणजे घरात फूट. अच्छा अच्छा, म्हणून तुझं त्याला ते हे आहे होय पाठिंबा. तरी म्हणलं त्याचं ते हे शेपूट असं सरळ कसं काय झालं कुत्र्याच. हा अरे तेव्हा सारंग, अरे दादा येईपर्यंत थांब ना. अरे त्याने तुला जन्म दिलाय रे. हे बघ, त्यांच्या आशीर्वादाने आणि मर्जीने करशील ना तर आयुष्यभर सुखी राहशील. आत्या, त्यांचे आशीर्वाद असते ना तर आम्हाला असं लपून छपून यावं लागलं नसतं. आणि मला हे चांगलंच माहितीये, तू इथे मला पाठिंबा द्यायला आली नाहीयेस. कारण तसं असतं ना तर दत्ता मामा दादांबरोबर तिथे आले नसते. तुम्हाला जमत नसेल तर मागं व्हा, मी माझं आणि वैजंतीचं कर्तव्य पार पाडते. दादा, मी याआधी तुम्हाला असं कधी पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही रागात आहात पण तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख लपत नाहीये दादा. त्या पोरीमुळे तुम्हाला जो त्रास झालाय ना त्याचा बदला पण मी घेणारच आहे. दादा, आपण घरी गेलो ना, तुम्ही फक्त सारंगला सांभाळा. त्या पोरीला तोपर्यंत मी संपवतोच. असलं आपल्याला काहीही करता येणार नाहीये. पत्रकारांनी काय प्रश्न विचारले माहितीये ना? बाजार समितीची निवडणूक आली आहे म्हणून असला निर्णय घेतलात का? विचारलं ना. ते मुक्ताला जर काही झालं ना तर सगळा संशय आपल्यावरती येईल. निवडणूक राहिली बाजूला, वरिष्ठ आपल्याला हाकलून देतील. कळलं? या दोन पोरांनी पत्रकारांना बोलवून फार मोठी चाल खेळली. शांतपणे त्याला सामोरं गेलं पाहिजे. रणांगणावरची लढाई त्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आणली. पहिली चाल ते खेळलेत, पुढची चाल मी काय खेळतो ते बघच तो.